हिंदीची सक्ती करण्यामागे सरकारचा काय हेतू आहे असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जर तिसऱ्या भाषेची सक्ती करू नका असं म्हणतं, राज्याचा शैक्षणिक आराखडा पण तेच सांगतो, तर आता तिसऱ्या भाषेचा प्रश्न सुटला आहे. मग नरेंद्र जाधवांची समिती कशाला पाहिजे? हिंदी पट्ट्यातल्या लोकांना असं वाटतं की ते थोडे बाकीच्यांपेक्षा 2 फूट वरती आहेत, त्यांचे पाय जमिनीला टेकत नाहीत. आणि हा जो आहे हिंदी भाषक लोकांची राष्ट्रवादाची भावना, ही राष्ट्रवादाची नाही, ही देशांतर्गत वसाहतवादाचीच आहे, म्हणून ती मुजोरी येते. दादा भुसे पण असं म्हणालेले आहेत की लोकांना हिंदी शिकायला काय प्रॉब्लेम आहे, दोघांची लिपी सारखीच आहे. दोघांची लिपी सारखी आहे हाच प्रॉब्लेम आहे. यशपाल समितीचा अहवाल आहे, तो असं म्हणतो की इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी. मराठी लोक तरी आपल्या भाषेवर खरंच प्रेम करतात का? तुम्हाला काय वाटतं? उत्तर भारतीय लोकांना त्यांचं एक नेहमीचं जे म्हणणं आहे, आम्हाला कळतं तुमचं पण आम्हाला बोलता येत नाही. किती वर्ष तुम्ही सांगणार हे असं? म्हणजे मराठी लोक अग्रेसिव्हली वागतात हा प्रॉब्लेम नाहीये, पुरेसे अग्रेसिव्हली वागत नाहीत हा प्रॉब्लेम आहे. मुंबईमध्ये जे सुरू आहे खास करून, ते मुंबईचं राजकारण आहे का मराठीचं राजकारण आहे? नमस्कार, मी आरती कुलकर्णी. द पॉलिटिक्स या आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटलेला आहे. सरकारने शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला, त्रिभाषा सूत्र राबवण्याचा निर्णय घेतला. त्याला बराच विरोध झाल्यानंतर सरकारने अखेर तो निर्णय रद्द केला. पण अजूनही हिंदी सक्तीची जी टांगती तलवार आहे ती आहे आणि म्हणूनच त्याच्यासाठी आंदोलन चाललेलं आहे, त्याला विरोध सुद्धा होतोय. मराठी भाषेच्या विकासासाठी गेली अनेक वर्ष काम करणारे डॉक्टर दीपक पवार आपल्या बरोबर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये. दीपक पवार सरांनी मराठीच्या विकासाचा हा मुद्दा अनेक वर्ष लावून धरला आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात सुद्धा आंदोलन केलं. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. सर, सरकारने एवढ्या सगळ्या रेट्यानंतर त्यांचे 2 निर्णय तर रद्द केले, पण त्याच्यानंतर त्रिभाषा सूत्र आणि हिंदीच्या वापराबद्दल नरेंद्र जाधव यांची समिती नेमण्यात आली. या समितीला तुमचा विरोध नेमका का आहे? आरती, आता जसा तुम्ही उल्लेख केला तसा सरकारने 2 शासन निर्णय काढले, 16 एप्रिलला एक आणि 17 जूनला एक. 16 एप्रिलचा शासन निर्णय असं म्हणतो की हिंदी, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून अनिवार्य आहे. लोकांनी त्याबद्दल गदारोळ केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री म्हणले की हिंदी शिकायला प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही इंग्रजी शिकता तर हिंदी का नको? दादा भुसे असं म्हणाले की ठीक आहे, लोकांचा राग असेल तर आम्ही हे स्थगित करतो. 2 महिने वेळ काढूपणा केल्यानंतर ह्यांनी 17 जूनला जो शासन निर्णय आणला, त्या शासन निर्णयात सरकार असं म्हणतं की हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल. म्हणजे अनिवार्य याचा अर्थ सरकारच्या लेखी आता सर्वसाधारण असा आहे. त्यामुळे सरकारने पुढे असं म्हटलं की इतर भाषा जर एका इयत्तेतल्या 20पेक्षा जास्त मुलांनी मागितली तर त्यांना ती दिली जाईल आणि जिथे ऑफलाईन शिक्षण शक्य नाही तिथे ऑनलाईन पण करता येईल. आता ऑनलाईन शिक्षणाचे कोविडच्या काळात झालेले तोटे आपण पाहिलेत. लहान मुलांना घटनेच्या 8व्या परिशिष्टातल्या हिंदी आणि मराठी वगळता उरलेल्या 22 भाषा सरकार कुठून शिकवणार आहे हा प्रश्न सरकारला पडलेला नाही. आणि जर समजा माननीय मुख्यमंत्री म्हणतात तसं हिंदी शिकवण्याचं मुबलक मनुष्यबळ तुमच्याकडे आहे, इतर 20 भाषा तुम्ही शिकवू शकताय, तर मग तुम्ही राज्याची राजभाषा का नाही शिकवू शकत? या प्रश्नांच्या आधारे जेव्हा आम्ही आंदोलन केलं 29 जूनला आणि ते आंदोलन केलं, त्याच्यात 2 शासन निर्णय आणि 6 जून आणि 18 जूनचे सरकारची परिपत्रक. 6 जूनचं जे परिपत्रक आहे रेखावारच्या सहीचं, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की NCERTची पुस्तकं इथून पुढे अनिवार्यपणे घ्यावीत, म्हणजे बालभारती बंद करावं. आणि 18 जूनला त्यांनी जे वेळापत्रक पुढच्या 2 वर्षांचं दिले, खरं तर एवढं मायक्रो मॅनेजमेंट सरकारने करायचंच नसतं, वेळापत्रक शाळांवर सोपवायचं असतं, पण कला, क्रीडा, सांस्कृतिकचा वेळ काढून घेऊन तो हिंदी भाषेला द्यायचा ठरवला त्यांनी. आणि म्हणून नागरी समाजातल्या चळवळी आणि राजकीय पक्ष असं मिळून आम्ही त्या शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी केली. ती केल्यानंतर 2 तासामध्ये सरकारने शासन निर्णय बदलले, रद्द केले. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्याच्या आधीची जी कॅबिनेट होती त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आणि ते रद्द केलं. आता हे आनंद व्यक्त करण्यासारखं आहे का? तर आहे. म्हणजे चळवळीचा रेटा सरकारला कळतो,
पण त्याच शासन निर्णयामध्ये 1 जुलैच्या सरकार असं म्हणतं की माशेलकरांच्या समितीचा विचार करण्यासाठी आणि कोणत्या टप्प्याला कशा पद्धतीनं त्रिभाषा सूत्र लागू करावं हे ठरवण्यासाठी नरेंद्र जाधवांची समिती आम्ही करतो. बरोबर. मुळामध्ये माशेलकरांची समिती उच्च शिक्षणाची होती. उच्च शिक्षणाच्या समितीने प्राथमिक शिक्षणाबद्दल लिहायलाच नको होतं. म्हणजे साध्या भाषेमध्ये त्या समितीने हा चोंबडेपणा केलेला आहे जो त्यांनी करायला नको होता. जवळपास 17-18 मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. कुणीतरी हे पाहायला पाहिजे होतं की उच्च शिक्षणाची समिती कारण असो नसो अगदी तळटीपांमध्ये असेल तुम्ही प्राथमिक शिक्षणाबद्दल का बोलता, हा पहिला मुद्दा. उद्धव ठाकरेंचं सरकार आणि हे नंतरचं सरकार यांच्यामध्ये वाद झाला की शासन निर्णय तुम्ही तो अहवाल स्वीकारला की स्वीकारला नाही. शेवटी आता हे स्पष्ट झालं आहे की त्या अहवालावरचा कार्यगट नंतर तयार झाला आणि दरम्यान ठाकरेंचं सरकार पडलं. प्रश्न असा आहे की माशेलकर काही म्हणालेले असतील, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जर तिसऱ्या भाषेची सक्ती करू नका असं म्हणतं, राज्याचा शैक्षणिक आराखडा पण तेच सांगतो, तर आता तिसऱ्या भाषेचा प्रश्न सुटला आहे, मग नरेंद्र जाधवांची समिती कशाला पाहिजे. बरोबर सर, तुम्ही पुन्हा पुन्हा हे सगळे मुद्दे मांडताय आणि तुम्ही आंदोलक असंही सांगताय की आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्याच्याबरोबरच हा मुद्दा आता खूपच राजकीय झालेला आहे. महापालिकांच्या निवडणुका सुद्धा आल्या आहेत. पण शेवटी ज्या शाळांमध्ये मुलांवर ही भाषा थोपवण्यात येत होती तिथे तज्ज्ञांनी मत मांडलं की असं तुम्ही करू नका. सर, आधी पहिलीपासून इंग्रजी सक्तीचं करण्यात आलं आणि आता हिंदी सक्तीचं करण्यात आलं, याचा एकूण प्राथमिक शिक्षणावर काय परिणाम होतो. आरती, ज्यावेळेला पहिलीपासून प्राथमिक शिक्षणामध्ये इंग्रजी आलं, आता मुख्यमंत्री पण म्हणाले की इंग्रजी आलं तेव्हा तुम्ही विरोध का नाही केला. तर इंग्रजी जेव्हा आलं तेव्हा लोकांनी विरोध केला होता ना. म्हणजे मराठी अभ्यास केंद्राने केला होता, रमेश पानसेंनी केला होता, अरुण ठाकूरांनी केला होता. पण ज्यांनी विरोध केला त्या सगळ्या लोकांच्या त्यावेळेला जाती हुडकण्यात आल्या आणि रामकृष्ण मोरे असं म्हणाले की एकेकाळी बहुजन समाजाच्या मुलांना तुम्ही संस्कृत शिकू दिलं नाही, आता तुम्ही बहुजन समाजाच्या मुलांना इंग्रजी शिकू देत नाही, हा तुमचा बामणी कावा आहे. हे रेकॉर्डवर आहे, म्हणजे याच्यामध्ये काही हवेतल्या गोष्टी नाही आहेत. हे जेव्हा झालं तेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाने काही निर्णय घेतला नाही. अशोक केळकरांसारखा पद्म पुरस्कार मिळालेला भाषातज्ञ असं म्हणाला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये 6वीच्या अगोदर इंग्रजी शिकवली जाता कामा नये. हे जे आपल्याकडे म्हणजे दादा भुसे तर आपल्याकडे अवकाळी शिक्षण तज्ज्ञ झालेत गेल्या महिन्याभरामध्ये, ते असं म्हणाले की मुलं खूप भाषा शिकू शकतात, मुलं खूप भाषा शिकू शकतात, पण पहिली कधी शिकवायची, दुसरी कधी शिकवायची, पहिली कोणत्या पद्धतीने शिकवायची, दुसरी कोणत्या पद्धतीने शिकवायची, याचं एक काहीतरी टाइम टेबल आहे, याची एक काहीतरी पद्धत आहे. तुम्ही एकदम पहिलीच्या मुलाच्या ताटात सगळ्या भाषा घालून टाकल्यात तर त्या मुलाला अजीर्ण होईल. त्यामुळे इंग्रजीच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आमचं म्हणणं होतं की आता NEP काय सांगतं, मूल 8 वर्षाचं होईपर्यंत त्यांनी मातृभाषेत शिकलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं पण म्हणणं आहे, सगळ्या सरकारमधल्या लोकांचं म्हणणं आहे की NEP फॉलो करा. NEP जर फॉलो करायचं तर 8वीपर्यंत तुम्ही मराठी सोडून सगळ्या शाळा बंद करून टाका ना महाराष्ट्रातल्या. NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि सर, मी भाषातज्ञ गणेश देवींची मुलाखत ऐकली, त्याच्यामध्ये सुद्धा ते असं म्हणतात की नवीन भाषा जर शिकवायची असेल तर ती 5वीपासून शिकवणं हे जास्त चांगलं आहे. तरी सुद्धा आपल्याकडे पहिलीपासून इंग्रजी सक्तीची आहे. अलीकडेच मी डॉक्टर जयंत नारळीकर यांचं एक आत्मचरित्र वाचलं, त्याच्यात ते असं म्हणाले की माझे वडील मला इंग्रजी शाळेमध्ये घालू शकत होते, तिथे शिक्षण मी घेऊ शकत होतो, पण मातृभाषेमधून विषयाचं जे आकलन होतं ते माझ्या वडिलांना त्याची स्पष्टता होती आणि म्हणून मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलो नाही. पण इंग्रजीचा वाद थोडासा आपण बाजूला ठेवूया सर. हिंदीची सक्ती करण्यामागे सरकारचा काय हेतू आहे असं तुम्हाला वाटतं. मुख्यमंत्र्यांच्याच विधानावरनं आपण त्यांचे हेतू आधी तपासू आणि मग जे आपल्याला जाहीरपणे सांगितलं गेलेलं नाही ते पण पाहू. ज्या वेळेला हिंदीची सक्ती झाली आणि लोक हिंदी नको असं म्हणाले त्याला मुख्यमंत्री म्हणाले की आमच्याकडे हिंदीचे मुबलक शिक्षक उपलब्ध आहेत. आता जेव्हा त्यांच्यासारखा माणूस ज्याला अभ्यासू वगैरे म्हटलं जातं अशा प्रकारची माहिती सांगता तेव्हा तुमच्याकडे डेटा असला पाहिजे. हिंदी शिकवणारे शिक्षक कोण असू शकतात, ज्यांचं BEd किंवा DEd हिंदीमधनं झालेलं आहे. हे लोक मराठी भाषक असू शकतात किंवा हे लोक महाराष्ट्रातले हिंदी भाषक किंवा अमराठी भाषक असू शकतात जे BEd करून सध्या बेकार आहेत. तिसऱ्या कॅटेगरीमधले लोक म्हणजे देशाच्या उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये ज्यांनी BEd हिंदीमधनं केलंय त्या माणसांच्या रोजगाराची इथं सोय लागू शकते. प्रश्न असा आहे की हिंदी सक्तीची करताना 3 हे हेतू मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या बोलण्यामध्ये आहेत.
दादा भुसे पण असं म्हणालेले आहेत की लोकांना हिंदी शिकायला काय प्रॉब्लेम आहे, दोघांची लिपी सारखीच आहे. दोघांची लिपी सारखी आहे हाच प्रॉब्लेम आहे. देवनागरी लिपी जर दोन्ही भाषांची आहे आणि दोन्ही भाषांच्या व्याकरणामध्ये काही एक साधर्म्य आणि काही एक वैधर्म्य आहे, तर हळूहळू या दोन भाषा एकाच वेळेला शिकल्या गेल्या तर त्या दोन भाषांच्या संकरातनं मिश्र भाषा तयार होते. उदाहरणार्थच ज याचे उच्चार सुद्धा दोन्ही भाषांमध्ये आणि वेगळे आणि आहेत. तुझ्याही लक्षात येईल आरती की माध्यमामध्ये, आपल्या मराठी माध्यमांमध्ये बोलताना सिरियल्समध्ये लोक मी तुझी मदत करतो हे वाक्य आपल्याकडे ऐतिहासिक वाक्य आहे. मराठीचं हिंदी हो, करा. मराठीचं हिंदी करण. आणि हे जे आहे हे लोक मराठीतच शिकलेले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या परिसरात हिंदी आहे म्हणून त्यांचं हे जर झालं असेल. आता कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये तू बघितलं, CBSE ICSEच्या शाळांमध्ये बघितलं तर आजही मातृभाषेतनं तिथं बोलायला परवानगी नाहीये. इंग्रजीत मुलं कच्ची आहेत. मग मुलांची व्यवहाराची भाषा काय आहे तर हिंदी आहे. बरोबर. म्हणजे आज पहिलीपासून हिंदी सक्तीची नसताना अनेक मराठी घरांमध्ये आईबापांची मुलांची बोलायची भाषा हिंदी झाली आहे. हो. 10 वर्ष जर हीच परिस्थिती तिसऱ्या भाषेच्या सक्तीसह कायम राहिली तर ज्याप्रमाणे ब्रज, अवधी, बुंदेलखंडी, मगही, भोजपुरी या हिंदीच्या पोटभाषा वाटतात आता, तसं मराठीबद्दल होण्याचा प्रचंड मोठा धोका आहे. हा धोका तुम्हाला जाणवतोय म्हणूनच तुम्ही आंदोलन केलं. सर, एक तर हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. दुसरा एक युक्तिवाद केला जातो त्रिभाषा सूत्राबद्दलचा, की 2 राज्यांची भाषा वेगळी असू शकते, केंद्राने राज्याशी कसं बोलायचं याचं एक वेगळं काहीतरी निकष असू शकतात, आणि एकूणच देशभरामध्ये एक व्यवहाराची भाषा असावी म्हणून हिंदी असं म्हटलं जातं. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा की घटनेच्या 17व्या भागामध्ये कलम 343 ते 351 भाषाविषयक तरतुदी आहे. त्याच्यात स्पष्टपणे म्हटलंय की हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची भाषा आहे, ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन. आणि इंग्रजी ही असोसिएट ऑफिशियल लँग्वेज, सहराजभाषा आहे. घटना समितीतल्या चर्चेमध्ये ज्या वेळेला मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला सूत्र स्वीकारलं गेलं त्यावेळेला असं ठरलं की 15 वर्षांनी आपण फेरविचार करू. 15 वर्षांनी हिंदीला राष्ट्रभाषा करता येईल का ह्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ. तर ही चर्चा झाली तेव्हा नेहरू पंतप्रधान होते. प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा शास्त्री पंतप्रधान होते. शास्त्रींनी तो निर्णय घेतला कारण स्वतः शास्त्री उत्तर भारतातले आहेत. बरोबर. पण तो निर्णय घेतल्यानंतर दक्षिण भारतात प्रचंड दंगली झाल्या. तमिळनाडूमध्ये लोकांचे मृत्यू झाले आणि मग भारत सरकारने ठरवलं की स्टेटस को मेंटेन केला पाहिजे. स्टेटस को म्हणजे काय आहे? समजा तमिळनाडूला भारत सरकारला पत्र लिहायचं आहे तर ते इंग्रजीत लिहू शकतात. त्यांनी तमिळमध्ये लिहिलं, आयडियली त्यांनी जर तमिळमध्ये लिहिलं तर भारत सरकारकडे घटनेच्या 8व्या परिशिष्टातल्या 22 भाषा ह्या जर राष्ट्रभाषा असतील तर तमिळनाडूला तमिळमध्ये उत्तर मिळालं पाहिजे ना. म्हणजे महाराष्ट्रातले सरकार सुद्धा केंद्राला मराठीमध्ये पत्र लिहू शकतं. जसं आता अमित शहा काल परवा असं म्हणाले की महाराष्ट्रातनं जर गृह मंत्रालयाला कुठलंही पत्र गेलं तर त्याची मराठीतनं उत्तर येतील. प्रश्न फक्त गृह मंत्रालयाचा नाही, आपलं जे गृह मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत ऑफिशियल लँग्वेजचा विभाग आहे राजभाषेचा. बरोबर. तो ऑफिशियल लँग्वेजचा विभाग गृह मंत्रालयात का आहे? कारण या मंत्रालयाचं जुनं नाव मिनिस्ट्री ऑफ स्टेट्स, राज्यांचं मंत्रालय होतं. कारण तेव्हा राज्य एकत्र यायची होती. बरोबर. संस्थानं एकत्र यायची होती आणि त्यावेळेला त्या संस्थानांच्या जोडकामामध्ये भाषेचा उपयोग आहे असं पटेलांना इतरांनाही वाटलेलं होतं. आता खरं तर आणि ही काँग्रेसची चूक आहे, फक्त भाजपची चूक आहे असं नाही. एकदा तुम्हाला देशाला स्वातंत्र्य मिळालं, भाषावर प्रांतरचना झाली की गेली 75 वर्ष तुम्ही ऑफिशियल लँग्वेजचं डिपार्टमेंट का चालवता? तुम्ही इंडियन लँग्वेजेसचं डिपार्टमेंट चालवलं पाहिजे. एका भाषेची सोय करण्यासाठी तुम्ही उभ्या देशाला वेठीला धरता. मग तुम्ही म्हटलं असं पाहिजे की एक स्वतंत्र मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ इंडियन लँग्वेजेस असेल ज्यात भारतातल्या 22च्या 22 भाषा हिंदीसह ह्या समसमान पातळीवर असतील. पण ते का होत नाही? कारण हिंदी पट्ट्यातल्या लोकांना असं वाटतं की ते थोडे बाकीच्यांपेक्षा 2 फूट वरती आहेत, त्यांचे पाय जमिनीला टेकत नाहीत. आणि हा जो आहे हिंदी भाषक लोकांची राष्ट्रवादाची भावना ही राष्ट्रवादाची नाही, ही देशांतर्गत वसाहतवादाचीच आहे, म्हणून ती मुजोरी येते असा तुमचा आरोप आहे. गेली कित्येक वर्ष भारताच्या राजकारणावर उत्तर भारताने राज्य केलेलं आहे.
सर, हा हिंदी सक्तीचा जो विषय होता तो शालेय शिक्षणापासून सुरू झाला, पण नंतर त्याला कसं राजकीय वळण मिळालं ते आपण सगळेजण बघतोय. विशेषतः मुंबईमध्ये याचे मोठे पडसाद उमटत आहेत. मनसेचं एका प्रकारचं आंदोलन आहे. त्याला उत्तर देताना बिहारचे नेते निशिकांत दुबेंसारखे त्याला प्रत्युत्तर म्हणून ते म्हणतायत मग तुम्ही उर्दू भाषकांना पण मारहाण करा. म्हणजे धर्म, जात, भाषा या सगळ्यावर एक डिव्हिजन करण्याचं राजकारण इथे सुरू आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मुंबईमध्ये जे सुरू आहे खास करून ते मुंबईचं राजकारण आहे का मराठीचं राजकारण आहे? असं आहे की मुंबई ही मराठीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी अनेकदा अनेक पद्धतीने राहिली. म्हणजे खूप मागे वसंतदादांनी एका निवडणुकीच्या अगोदर मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही असं विधान केलं आणि त्यांचा पक्ष एका अर्थाने त्यांनी हरू दिला आणि शिवसेनेकडे महापालिका जाऊ दिली. म्हणजे आज तुम्हाला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्षांचे लोक असतील, त्यातल्या अनेकांना असं वाटतं की बाकी काही असो पण ही महापालिका शिवसेनेकडे राहिली पाहिजे. आता हे काय आहे की शिवसेनेने ज्या प्रकारचं मराठीच्या राजकारणाचं नॅरेटिव्ह कथन तयार केलंय पहिल्यापासून 65 सालापासून त्याची ही परिणती आहे. आता मुंबई शहरामध्ये गेल्या 2 महिन्यात लोकांचा राग एकदम उचंबळून का आलेला दिसतो? कारण मुंबई शहरातला मराठी माणूस पार इकडे बदलापूर कर्जतपासून तिकडे पालघरपर्यंत फेकला गेलाय. सगळीकडे जो पुनर्विकास होतो आहे त्या पुनर्विकासामध्ये काडेपेट्यांसारखी घरं मराठी माणसांची आहेत आणि मोठी मोठी घरं गुजर मारवाड्यांची आहेत आणि ती असायला हरकत नाही, त्यांच्याकडे जास्त पैसा आहे. पण त्या इमारतींच्या खाली वर्षानुवर्ष मासे विकणाऱ्या कोळणी बसतात, तर 14व्या 15व्या मजल्यावरच्या जैन मारवाड्यांना त्याचा वास येतो. आणि हे असे जैन मारवाडी आहेत की जे बाहेर जाऊन परमिट रूम आणि बारमध्ये नॉनव्हेज खाता येतच. म्हणजे त्यांनी काय खावा त्यांचा चॉईस आहे, पण तुम्हाला 14व्या माळ्यापर्यंत नॉनव्हेजचा वास येतो. इतका जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर जिथे अजिबातच परिसरात नॉनव्हेज नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्ही राहिलं पाहिजे. तर हा जो मराठी माणसांचा राग आहे, रस्त्यावरची त्यांना मिळणारी वागणूक, दुकानांमध्ये मिळणारी वागणूक आणि मराठी माणसाचं आर्थिक आणि राजकीय परिघीकरण, हा सगळा राग फुटून बाहेर येतो. मग त्याला कधी मनसे वाट देत असेल, कधी शिवसेना वाट देत असेल, कधी आणखी कुणी देत असेल, पण हा प्रश्न इसेन्शियली मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा आहे. खरंय सर. एक त्याच्यावरून जे मनसे विरुद्ध भाजप किंवा ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे सगळं राजकारण सुरू आहे, हे आपण थोडंसं वेगळं ठेवूया. पण जर आपण मुंबईचा विचार केला सर, तर सगळ्यांनाच मान्य आहे की मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. जेव्हापासून हा वाद मीडियामध्ये येतोय तेव्हा मला माझ्या कितीतरी बिगर मराठी मित्रमैत्रिणींचे फोन येत आहेत की आम्हाला मराठी समजतं पण तेवढं बोलता येत नाही. तर आम्हाला हे मान्य आहे कुठेतरी की मराठी बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये, पण मराठीच बोला अशी सक्ती तुम्ही करू शकत नाही. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं आहे की या देशामधले सर्वाधिक एकभाषिक लोक उत्तर भारतात राहतात. तिथले मुसलमान उर्दू शिकतात, तिथले हिंदू हिंदी शिकतात, जमलं तर संस्कृत शिकतात, पण मुलं ते तिकडल्या ब्राह्मणांची शिक्षणातली भाषा आहे. या देशामधला मराठी माणूस तो मराठी पण शिकतो, हिंदी पण शिकतो, इंग्रजी पण शिकतो, गुजरात्यांबरोबर व्यवहार करताना गुजराती पण शिकतो, तेलुगू लोकांबरोबर व्यवहार करताना तेलुगू पण शिकतो. म्हणजे भाषेची प्लेट जी आहे ती अधिकाधिक विस्तारित करण्याचं काम मराठी माणूस करतो. उत्तर भारतीय लोकांचं जे तू उदाहरण दिलंस की उत्तर भारतीय लोकांना त्यांचं एक नेहमीचं जे म्हणणं आहे, आम्हाला कळतं तुमचं पण आम्हाला बोलता येत नाही. किती वर्ष तुम्ही सांगणार हे असं? तुम्ही मुंबई शहरात 30 वर्ष काढली, तुम्ही युपी मध्ये 30 वर्ष राहिला एखादा मराठी माणूस आणि तो म्हणला की मला हिंदी समजतंय पण बोलता येत नाही, हाकलून देतील तिकडनं. तामिळनाडूमध्ये 5 वर्षाच्या वर तुम्ही राहू शकणार नाही, संभाषण करू शकत. कर्नाटकामध्ये लोक रिक्षावर लिहितात की तुम्ही बाहेरनं आलेले असाल पण तुम्ही कन्नडमध्ये बोललात तर आम्हाला आनंद होईल. म्हणजे मराठी लोक ॲग्रेसिव्हली वागतात हा प्रॉब्लेम नाहीये, पुरेसे ॲग्रेसिव्हली वागत नाहीत हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे उत्तर भारतातल्या लोकांना काय वाटतं की मराठी का बोलायचं? म्हणजे साधा उत्तर भारतातनं इथं आलेला रिक्षावाला आहे, तो शेंडीवाला आहे, तिकडलं उत्तर भारतातलं ब्राह्मणी सगळं वर्चस्व घेऊन आलेला आहे, पण त्याला माच काय आहे की मी का मराठीतनं बोलायचं? अरे तू का मराठीतनं बोलायचं? कारण तुझं पोटच महाराष्ट्रावर अवलंबून आहे. तू रिक्षा उचल, तुझ्या राज्यात परत जा. तुला नको सगळ्यांमध्ये नाहीये ना, बरेचसे गरीब कष्टकरी आहेत की त्यांनी मुंबईमध्ये स्वतःला सामावून घेतलेलं आहे. मुंबईत स्वतःला सामावून घेणं याचा अर्थ मुंबईने फक्त तुमच्या पोटाची सोय करणं असं नाही. ही मुंबई महाराष्ट्राची आहे की नाही?
ही प्रायमरीली महाराष्ट्राची आहे ना. आहे. उद्या लखनौला तुम्ही गेलात आणि मराठी माणूस म्हणला की तिथे लोक, आता मध्य प्रदेशात काही ठिकाणी अहिल्याबाईंनी घाट बांधलेले आहेत, आता मराठी लोक त्याच्यावर हक्क सांगतात का? तुम्ही बडोद्यात गेलं तर बडोद्याच्या ऐवजी वडोदरा म्हटलं तर गुजरात्यांना बरं वाटतं की नाही? तिथं गायकवाडांचं राज्य होतं म्हणून काय बडोदा आमचं आहे म्हणतो का आपण? म्हणजे जे आपलं आहे, म्हणजे मराठ्यांनी दिल्लीपर्यंत राज्य केलं, पण दिल्लीपर्यंत राज्य करताना मराठ्यांनी जी सहिष्णुता दाखवली त्याच्या 10% तरी सहिष्णुता मराठ्यांच्या वाट्याला यायला पाहिजे की नाही? तमिळ लोकांना असं वाटतं आम्ही का मराठी बोलायचं, उत्तर भारतीय मुसलमानांना वाटतं आम्ही का बोलायचं. तुम्हाला जर तुमच्या भाषेबद्दल इतकं प्रेम आहे तर तुम्ही तुमच्या राज्यात रोजगाराच्या संधी काय नाही निर्माण करत? समजा मराठी लोक आळशी आहेत, कामचुकार आहेत, जे जे काही आरोप लोकांचे असतात, जे काही आहे, मराठी लोक कामचुकार असतील ना तर ते आपले आपले उपाशी मरतील. तुम्ही कशाला काळजी करता? मराठी लोक त्यांचं बघून घेतील ना. तुम्हाला महाराष्ट्राची एवढी काळजी करण्याची गरज नाही. ज्या निशिकांत दुबेचा तू उल्लेख केला ते पिसाळलेल्या कुत्र्यासारखा आहे, त्याच्यापेक्षा त्याला जास्त किंमत नाही. आणि भाजपने बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्याला सोडलंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी ऍक्च्युली एका मर्यादेपलीकडे त्याला रिॲक्ट का करू नये? कारण तो मूळचा झारखंडचा आहे. सर, जसा आरोप भाजपच्या नेत्यांवर होतोय तसाच मनसेवर पण होतोय, राज ठाकरेंवर सुद्धा होतोय की तुम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुका बघून हे मराठी विरुद्ध हिंदीचं सगळं वातावरण भडकवलेलं आहे, मारहाण होते बिगर मराठी लोकांना. याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आता ज्या वेळेला हे सगळं सुरू झालं त्यावेळेला पत्रकारांच्या विशेषतः मनात काय होतं की हे बीजेपी आणि राज ठाकरे यांचा गेम आहे का, हे सगळ्या पत्रकारांच्या मनात होतं. लोक अजूनही लोक म्हणतात की हे यांचं सेटिंग आहे का. एक काय झालंय आपल्याकडे माध्यमांमध्ये सुद्धा की अशा प्रकारचे अंदाज आपण वर्तवतो, पण राजकारणी मंडळी एवढी चतुर आहेत की ती तुम्हाला वेगवेगळ्या अंदाजांवर खेळवतात. अंतिमतः ज्याला खूप खोलात जाऊन, तूही शोधपत्रकारितेचं काम केलं, अगदी आत जाऊन नेमकं हे नॅरेटिव्ह काय आहे हे शोधलं नाही जात. माझं असं म्हणणं आहे की राज ठाकरे आणि भाजपने समजा काहीतरी ठरवलं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असं तर भाजप ठरवू शकत नाही, कारण ते काउंटर प्रोडक्टिव्ह आहे. आता ज्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अगदी ड्रॅमॅटिकली त्या कार्यक्रमात ते एकत्र आले, बरोबर, तिथं मी श्रोता होतो, तर मला असं दिसलं की तिथं जे काही पब्लिक होतं त्या लोकांना आपलं एक 20 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय असं वाटलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना काय वाटतं हे एक वेगळी गोष्ट आहे, पण सर्वसामान्य मराठी माणसाला आपल्यावर बाहेर जी काही आक्रमणं होत आहेत त्याच्यात हे दोघे आपल्या मदतीला उभे राहू शकतील असं वाटतं. हे योग्य असेल अयोग्य असेल, आणि त्यामुळे तू जो मुद्दा मांडलास की लोकांना मारलं जातं, आता त्या मीरा भाईंदरमधल्या त्या एका माणसाला मनसेच्या लोकांनी मारलं. आता लोकांनी त्याचे तुकडे, बारीक बारीक तुकडे त्या क्लिपचे दाखवले. तो माणूस या राज्याची भाषा कोणती आहे असं म्हणल्यानंतर खूप भाषा आहेत असं तो म्हणला. आता हा जो मीरा रोडमध्ये राहणारा माणूस आहे याला राज्याची भाषा मराठी आहे हे माहीत असणार नाही का? तर माहीत असायला पाहिजे. आता त्या मुलांनी त्याला मारायला हवं होतं का? तर मला वाटतं की न मारता सुद्धा अधिक परिणाम करता आला असता. तिथं 4 मुलं बसून राहिली असती. पण हा पुन्हा तुमच्या कार्यपद्धतीतला फरक आहे. अशा प्रकारे एखाद्याच्या थोबाडीत देण्याचा जो एखाद्या समूहाच्या पुरुषार्थाशी संबंध आहे, म्हणजे ज्या प्रकारच्या पुरुषार्थापासून गांधींनी आपल्याला प्रयत्नपूर्वक लांब नेलं किंवा पण ते आता असं आहे की आता हे तुम्ही मनसेच्या, शिवसेनेच्या, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं तर ते म्हणतील तुम्ही नेभळट आहात, तुम्ही अकॅडमिक आहात, तुम्हाला हे कळत नाही. पण मला असं वाटतं की त्यांना तो जो माणूस आहे तिथला, त्या माणसाचा व्हिडिओ प्रसिद्ध कोणी केला? नरेंद्र मेहताने. नरेंद्र मेहता कोणाच्या मतावर निवडून येतो? तिथल्या मारवाड्यांच्या, गुजर मारवाड्यांच्या मतावर येतो. म्हणजे हे असं दिसतं मला की भाजपच्या अनेक ठिकाणी झरे फुटतात ना, तशा प्रकारे विद्वेषाचे झरे फुटणं हे भाजपच्या राजकीय नॅरेटिव्हचं गाभ्याची गोष्ट आहे. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करताय सर, की राजकारण एकीकडे आणि त्याचा राजकीय नेत्यांनी त्यांच्या पद्धतीने छेडलेलं आंदोलन दुसरीकडे. तुम्ही इतकी वर्ष मराठीच्या भाषेच्या विकासासाठी लढता आहात आणि या सगळ्या वादाच्या निमित्ताने तुमचं काम सगळ्यांच्या समोर आलं, तुमच्या आंदोलनाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली आणि मुळामध्ये हेच आहे की तुमचा जो विषय आहे तो मराठी भाषेच्या विकासाचा आहे, हिंदीची सक्ती नको अशाचा आहे. ही नॅरेटिव्ह कुठेतरी या सगळ्या राजकारणामध्ये, मेनस्ट्रीम मीडियामध्ये थोडीशी मागे पडतात. पण अजूनही काही जणांचं म्हणणं आहे सर की जर आम्हाला महाराष्ट्रात राहून मराठी शिकायचं असेल
तर त्याच्यासाठी तेवढ्या सुविधा उपलब्ध आहेत का? म्हणजे अगदी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सुद्धा सांगतात की मी इतकी वर्ष मुंबईमध्ये राहिलो पण अजूनही मी मराठी तितकं सफाईदारपणे बोलू शकत नाही, मला समजतं. आमिर खानचं उदाहरण घेतलं तर आमिर खाननी अगदी निर्धार केला की मला मराठी शिकायचं आहे आणि 4 वर्ष त्याने लिमये सरांकडे मराठीचे धडे घेतले. पण ही झाली सेलिब्रिटींची गोष्ट. सामान्य माणसांचं म्हणणं आहे आम्हाला जर मराठी शिकायचं असेल तर काय ॲव्हेन्यूज आहेत? असं आहे की आपल्याकडे आमच्या या विद्यापीठाच्या जर्मन विभागाने विभा सुराणांच्या नेतृत्वाखाली अमराठी म्हणजे अन्य भाषकांच्यासाठी 6 लेवलचा मराठीचा अभ्यासक्रम केला आहे. बरं. तो ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध आहे. अच्छा. आणि त्या स्वतः विभा सुराणा ह्या जर्मन विभागाच्या आहेत. त्यामुळे जर्मनीमध्ये बिगर जर्मन लोकांना जर्मन कशी शिकवली जाते ती मेथॉडॉलॉजी, ती पद्धती त्यांनी वापरली. त्यांच्याबरोबर तू ज्यांचा उल्लेख केलास ते सुहास लिमये होते, जयवंत चुनेकर होते, प्रणा परांजपे होते, माधुरीताई पुरंदरे होत्या, सोनाली गुजर होती. या सगळ्या मंडळींनी हा अभ्यासक्रम तयार केला. हा अभ्यासक्रम आहे. आता काल निखिल वागळेंनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर तो टाकलाय, मी त्यांना तो शेअर केला. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने पण तसा अभ्यासक्रम केलाय. मुंबई मराठी साहित्य संघाने पण केलाय. प्रश्न असा आहे की हे शिकावंसं वाटणं. तू अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केलास. अमिताभ बच्चन जे कारण देत आहेत ना ते अत्यंत थातुरमातुर आहे. 40 वर्षानंतर जर तुम्हाला फक्त लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी ही ओळ कौशल इनामदार सांगतो म्हणून तुम्हाला म्हणावीशी वाटते, हे लाजिरवाणच आहे. म्हणजे तुम्ही ते छोरा गंगा किनारेवाला ही जी तुमची ओळख आहे तुम्हाला अजिबात विसरायची नाहीये. तुम्ही तमिळनाडूमध्ये असतात तर ही चैन परवडली असते का तुम्हाला? आमिर सारखा माणूस हा अधिक ऑनेस्ट आहे. त्याला असं वाटलं की आपण शिकलं पाहिजे, त्याने 2-4 वर्ष त्याच्यामध्ये घालवली. पण आपण अपवादांचं कौतुक एवढं करतो की नियम म्हणून लोकांना मराठी यायलाच पाहिजे. म्हणजे फिल्मफेअर पासून स्टारडस्टच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये चुकून एखाद्या वेळेला नाना पाटेकर मराठीतनं बोलले तर आपल्या लोकांना इतकं भरतं येतं, आपल्याला वाटतं की आपल्या भाषेला काहीतरी स्थान आहे. तर हे जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमांमध्ये, मुंबई शहरात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आपले सांस्कृतिक मंत्री वेळोवेळचे असतात, अनेकदा राज्याचे मुख्यमंत्री पण असतात. तोंड उघडून सांगायला पाहिजे ना यांनी की तुम्ही का फक्त इंग्रजी आणि हिंदीतनं कार्यक्रम करता? हिंदी भाषा आहे का या राज्याची? एक उदाहरण तुला मी सांगतो. कपिल शर्माच्या शोमध्ये एकदा शिवानी दांडेकर आली होती आणि ती कपिल शर्माला असं म्हणाली की तुम्हाला कशाला बोलावलं या शोवर? तुला मराठी येत नाही, मला हिंदी येत नाही. मला मराठी आणि इंग्रजी चांगलं येतं, तुला हिंदी चांगलं येतं, आणि तू मुंबईत इतका काळ राहतोस तर तुला मराठी येत नाही का? तर तो पडल्या चेहऱ्याने तिथे बसून राहिला. पण तो शिकला नाही तो. नंतर रितेश देशमुखच्या एक सोशल मीडिया हँडलवरचं काहीतरी दाखवताना 4 वाक्य मराठीतली होती, ती त्याला नाही वाचता आली. आपण या लोकांना, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येऊन पैसे कमावणाऱ्या लोकांना कॉलरला धरून विचारलं पाहिजे की तुम्ही का मराठी बोलू शकत नाही. पुन्हा पुन्हा सांगते, आपण बॉलिवूडची उदाहरणं घेतोय कारण ते लोकप्रिय अभिनेते आहेत आणि पटकन आपल्या कानावर पडतं की हा अभिनेता मराठी शिकला किंवा हा शिकला नाही. पण अशी बऱ्याच क्षेत्रातली माणसं सर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत की ज्यांना मराठीबद्दल प्रेम सुद्धा आहे, संस्कृतीबद्दल प्रेम आहे, त्यांना शिकायचंही आहे. तुम्ही विद्यापीठाच्या विभागाचा उल्लेख केलात, पण राज्य सरकारने याच्यासाठी प्रयत्न करावेत. याच्यासाठी तुम्ही सुद्धा बरेच वर्ष पाठपुरावा केलेला आहे. मराठी भाषा विभाग सुरू करण्यासाठी तुम्हाला झगडावं लागलं. तुमचं मराठी भाषा अभ्यास केंद्र जे आहे ते बदलत्या तंत्रज्ञानाच्या बरोबर मराठी कशी असावी यासाठीही प्रयत्न करताय. सरकारने काय केलं पाहिजे सर? हे बघ, 2010 साली आम्ही अशोक चव्हाण मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मागे लागून मराठी भाषेचा विभाग स्थापन केला. म्हणजे चव्हाण साहेबांनी खरं ह्या सगळ्या मोठ्या संस्था उभ्या केल्या, पण भाषा नियोजनाचं एक काहीतरी ॲपरेटस लागतं, त्याला एक यंत्रणा लागते आणि त्यासाठी सगळ्या भाषा विकास विषयक यंत्रणा एका छपराखाली लागतात. तर ते तेव्हा घडलं नाही. म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेची जर घटना आपण पाहिली तर या राज्यामधली भाषा विकासाची सर्वोच्च यंत्रणा होण्याचं बीज त्या यंत्रणेमध्ये आहे. पण राज्य मराठी विकास संस्था हा फक्त छापखाना झालेला आहे. राज्य मराठी विकास संस्थेनं हे खरं जे काम मुंबई विद्यापीठाच्या प्रकल्पाला काही एक पैसे राज्य मराठी विकास संस्थेनं, आनंद काटीकर त्याचे संचालक होते त्यावेळेला दिलेलं आहे. पण हे जे काम आहे ते मुंबईत झालं. आता आज आपण 2025 बोलतोय आणि आज सुद्धा हा उपक्रम मुंबई शहरात लोकांना माहिती नाहीये. मला तुम्ही आता सांगताय म्हणून आम्हाला माहिती झाला. म्हणजे आपल्याकडे आता तुमच्याकडे सुद्धा सगळ्या चॅनल्समध्ये जसं मराठी चॅनल आहे तसं त्याच्याबरोबर हिंदीचे लोक आहे. या
हिंदीतल्या मंडळींनी मराठी बोलावं असं आपल्याला वाटत असेल तर ते नुसतं चहा पिता पिता नाही ना होणार, त्याला एक सिस्टम लागेल. तर ही सिस्टम लागणं आणि त्या दृष्टीनं लोकांना एका टप्प्यानंतर व तुम्ही 2 वर्षे इथे राहिलात, आता तुम्हाला मराठी यायला पाहिजे, कुठल्या प्रकारचं यायला पाहिजे, या संबंधाचा काहीतरी एक वर्केबल व्यवस्थित राबवता येऊ शकेल अशा प्रकारचा कार्यक्रम राज्य मराठी विकास संस्थेनं दिला पाहिजे. पण त्याच्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेत जी स्वायत्तता आहे ती तिला मिळाली पाहिजे. ती जर नाही मिळाली तर काम नाही करता येणार. बरोबर, स्वायत्तता पाहिजे. सर, मला आणखीन एक विचारायचंय. पुन्हा एकदा आपण शालेय शिक्षणातल्या मराठीवर येऊया. SSC बोर्डामध्ये तर मराठी असतंच, पण तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडलात की CBSE, ICSE बोर्ड जे आहेत तिथे सुद्धा अनेक मराठी मुलं शिकतायत आता. तर तिथे काय परिस्थिती आहे? म्हणजे तिथे मराठी चांगल्या पद्धतीनं शिकवलं जातं का? CBSE आणि ICSE बोर्डमध्ये अनेक ठिकाणी असं होतं की इंग्रजी पहिली भाषा आहे. खरं तर उत्तर भारतामध्ये CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा हिंदी माध्यमाच्या पण आहेत. म्हणजे जर तिथे हिंदी माध्यमाची शाळा असू शकते तर महाराष्ट्रातली CBSEची शाळा मराठी माध्यमाची पण असली पाहिजे. पण हे सुद्धा भाषिक वर्चस्ववादाचं उदाहरण आहे की CBSE ICSEच्या शाळा एकतर इंग्रजी माध्यमात आहेत किंवा हिंदी माध्यमात आहेत, त्या मराठीत नाही आहेत. इंग्रजी त्यांची पहिली भाषा आहे, दुसरी भाषा ते हिंदी शिकवतात आणि काही ठिकाणी तिसरी भाषा मराठी शिकवतात महाराष्ट्रामध्ये. चौथी भाषा काही वेळेला मराठी शिकवतात पण तिला ग्रेडिंग देतात, म्हणजे मार्क देत नाहीत. आणि काही ठिकाणी तिसरी भाषा म्हणून लोक फॉरेन लँग्वेजेस परकीय भाषा घेतात आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आता सरकारनं ज्यावेळेला तिसऱ्या भाषेची सक्ती करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी काय म्हटलं, CBSE मध्ये इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा 3 भाषा आहेत, म्हणून आम्हाला SSC बोर्डामध्ये 3 भाषा आणायच्या आहेत. आमचं म्हणणं तुम्ही उलट करा, तुम्ही प्राथमिक शिक्षणामध्ये तिसरी भाषा शिकवता कामा नये हे शिक्षणशास्त्रज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ आणि भाषा विज्ञानाचे अभ्यासक सांगतायत. तर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा आणण्याच्या ऐवजी CBSE मधलं हिंदी काढून टाका, त्यांना शिकू द्या ना 6वी नंतर. कारण हिंदी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अनेक अभ्यासकांनी म्हटलंय की आपल्याला कामकाज की हिंदी, काम चलाऊ हिंदीच आवश्यक आहे. बाकी सिनेमे बघून आणि दैनंदिन व्यवहारातनं हिंदी कळतंय. म्हणजे आता खरं तर आपल्याला इतकं हिंदी कळतं आहे की शिक्षण क्रमातनं हिंदी पूर्ण हटवलं तरी सुद्धा मुलांचं नुकसान होणार नाही. मग ती जागा इंग्रजी नंतर मराठीला दिली पाहिजे. CBSE, ICSE, IG या सगळ्या बोर्डांमध्ये ते जर दिलं गेलं तर मराठीला तो अवकाश मिळू शकेल. आता ह्या बहुतांश शाळा म्हणजे पवार पब्लिक स्कूल असेल, आदित्य ठाकरेंनी ज्या मुंबई पब्लिक स्कूल, मराठी शाळा बंद पाडून मुंबई पब्लिक स्कूल त्यांनी केलं, या सगळ्या ठिकाणी दुसरी भाषा म्हणून का होईना मराठी सक्तीची आहे की नाही हे बघणं राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. बरोबर. आणि ते घडत नाही आपल्याकडे. सर, मुद्दा मराठीचा सुद्धा आहे. आणि जेव्हा हिंदी सक्तीचा विषय निघाला तेव्हा असं म्हणाले की सगळेजण म्हणाले की आता मुंबईसारखं शहर आहे, इथे तेलुगू, तमिळ, उर्दू अशा अनेक भाषांमध्ये शिकणारी मुलं आहेत. महाराष्ट्राच्या बद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या डायलेक्ट्स आहेत, म्हणजे बोली भाषांमध्ये सुद्धा लहान मूल चांगल्या पद्धतीनं शिकतं. त्यामुळे हिंदीची सक्ती ही होऊ शकत नाही. तुम्ही अनेक वर्ष भाषेच्या राजकारणाचा अभ्यास करताय सर. भाषा ही सगळ्यांना खरं तर एकत्र आणणारी हवी, पण आत्ताचं वातावरण आपण बघितलं तर ती विभाग पाडणारीच बघायला मिळते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बरेचसे मुस्लिम आहेत जे मराठी बोलतात, अगदी काही गुजराती लोक आहेत ते मराठी बोलतात, ख्रिश्चन धर्मीय लोकांनी तर मराठीमध्ये साहित्य निर्मिती अनेक प्रमाणात केलेली आहे. या सगळ्याचा विचार सरकार करतंय की नाही? सरकार करतंय की नाही याच्यापेक्षा समाज म्हणून आपण मराठीची व्याख्या कशी करतो हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे आता आपण जेव्हा शिवसेनेनं मराठी माणसांची एक व्याख्या ठरवली त्याच्यामध्ये आपण तेव्हा काय सरकार म्हणालं की 15 वर्ष जो माणूस महाराष्ट्रात राहिला आहे आणि तो कोणत्याही भाषेचा, जातीचा, धर्माचा असेल तो महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रीय म्हणजे डोमिसाईल झालं त्याचं. आता ह्या व्याख्येमधनं आपण 92-93च्या दंगलीपासून मुसलमानांना वगळलं, आपण ख्रिश्चनांना वगळलं, बौद्धांना वगळलं, आपण आदिवासींना वगळलं. म्हणजे आपली जी मराठी आहे ना ती मध्यम जातींची, मध्यम वर्गाची अशाच प्रकारची मराठी कारणाची आपली व्याख्या आहे. त्यामुळे आत्ता जर आपल्याला समाज म्हणून हिंदी सक्ती किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सक्तीबद्दल बोलायचं तर कोकणातला जो मुसलमान आहे जो हमीद दलवाईंना मानतो, दखनी मुसलमान आहे, वसईचा ख्रिश्चन ज्याच्या चर्चमधल्या प्रार्थना मराठीमधनं होतात आणि त्याच्यामध्ये सिसिलिया कारवालोंपासून अनुपमा उजगरेंपर्यंत अनेकांनी लेखन केलेलं आहे, हे सगळे जर तुमच्या मराठीच्या व्यापक व्याख्येत बसले
तर मग तुम्हाला मराठी सगळ्यांची आहे असं म्हणता येतं. म्हणजे ग्रामीण ज्या बोलींचा तू उल्लेख केलास की अहिराणी बोली आहे, वऱ्हाडी आहे, मालवणी आहे, वऱ्हाडी आहे, आगरी बोली आहे, बरोबर. या सगळ्या बोलींमधनं लोक बोलतात. कोरकू सारख्या भाषेतनं लोक बोलतात. आता ही जी मुलं आहेत या मुलांच्या लेखी मराठी पण दुसरी भाषा आहे. तर म्हणजे मराठी जर दुसरी असेल तर इंग्रजी तिसरी होती आणि हिंदी आली तर चौथी होती. त्या अशा परिस्थितीत त्या कोरकू बोलणाऱ्या मुलांना, त्या आदिवासी इतर बोली बोलणाऱ्या मुलांना पहिल्यांदा आपल्याला त्यांच्या बोलीपासून भाषेपर्यंत आणण्याचा जो प्रवास आहे तो जितका सुखकर करता येईल तेवढा करता आला पाहिजे. जर आपण त्या मुलांच्या भाषिक उच्चारांकडे हेटाळणीपूर्वक मुलांनी पाहिलं, वर्गातलं वातावरण हेटाळणीपूर्वक राहिलं तर ती मुलं वर्गातनं गळण्याचं प्रमाण वाढतं आणि मग त्या मुलांच्या पर्यंत शिक्षणच पोहोचत नाही. खरंय, तुम्ही हा अनेक भाषांचा मुद्दा मांडलात म्हणून मी तुम्हाला अडवलं नाही, पण तुम्ही एक इंटरेस्टिंग मुद्दा ह्याच्यामध्ये मांडलात की मराठीची व्याख्या काय आहे. तर गेली 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये जो राहतो त्याला आपण मराठी म्हणायचं. मग परप्रांतीय लोक जे आहेत, जे मुंबईमध्ये येऊन सेटल झालेले आहेत, पुण्यामध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत, मग त्यांना सुद्धा आपण मराठी म्हणणार का, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे अनेक गुजराती, अनेक हिंदी भाषक हे सुद्धा मराठी होऊ शकतात का? हे मराठी आहेत, त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे का हे तपासलं पाहिजे ना. जर मराठी तुम्हाला 15 वर्ष राहून बोलता येत नसेल आणि तुम्ही सिक्युरिटी गार्ड आहात किंवा वेटर आहात किंवा पानटपरी चालवताय, पण तुम्हाला तिथे येणाऱ्या कुठल्याही मराठी माणसाशी मराठी बोलावंसं वाटत नाही, या प्रकारची गुर्मी जर या राज्याने तुमच्या उपजीविकेची सोय करून पण तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्या मराठीपणाबद्दल शंका घेतली पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राज्यामध्ये तुम्ही राहताय, तुमची कमिटमेंट काय आहे. खूप मागे राज ठाकरेंनी एक मुद्दा मांडला होता, तो चांगला होता, पण त्यांनी तो नंतर फॉलोअप केलं नाही त्याचं, की उत्तर भारतीयांमध्ये विशेषतः स्वतःचे मतदारसंघ बनवण्याची प्रक्रिया खूप होते. म्हणजे एखाद्या नगरसेवकाच्या भागामध्ये 1000, 2000, 5000 उत्तर भारतीय गोळा झाले की पुढचा नगरसेवक पण आपला असला पाहिजे, या प्रकारची भावना त्यांच्या मनात येते. आता परवा उत्तर मुंबईमध्ये आता पलीकडेच कोणीतरी एक उत्तर भारतीय संघटनेचा माणूस म्हणाला की मराठी लोक विखुरले गेलेले आहेत, त्यामुळे आता आपला माणूस उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून उत्तर भारताचं जे गायपट्ट्याचं राजकारण आहे, जे महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा वेगळं आहे, ज्याला आपण शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण असं नॉर्मली म्हणतो, याचा अर्थ महाराष्ट्रातले राजकारणी काही दिवस रात्र ते राजकारण करतायत असं नाही. पण उत्तर भारतात ज्या प्रकारचा जातीय विस्विषितपणा आहे, ज्या प्रकारचा धार्मिक उन्माद आहे आणि ज्या प्रकारचं पेट्रियार्कल पुरुषसत्ताक व्यवस्थेचं मागासलेपण आहे, त्या मानाने महाराष्ट्राची परिस्थिती खूपच बरी आहे. गायपट्ट्यामध्ये आपण आपला समावेश करणं याचा अर्थ तो विचारव्यूह जो आहे संख्येने अधिक असलेल्या लोकांचा तो आपलासा करणं. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे जर बघितलं, म्हणजे याच्याबद्दल राज ठाकरेंवरही लोकांनी टीका केली आहे की हनुमानाची स्तोत्र म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही लोकांना हनुमान चालिसा म्हणायला लावता, हे तुम्ही मराठी माणसांचं ठरवून केलेलं हिंदीकरण आहे. तर हे जे आहे आणि साध्या म्हणजे ज्या आपल्या राज्यात कावड यात्रा कुठे होत्या, आपल्या राज्यात कावड यात्रा सुरू झाल्या आणि या प्रकारचं जे उत्तर भारताचं उन्मादीकरण आहे ते उन्मादीकरण महाराष्ट्रामध्ये येतं. इथले उत्तर भारतीय त्याच्यात सामील होतात, ते आपलंसं मानतात आणि त्यांना त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करणं म्हणजे आपल्याकडच्या साध्या लग्न आणि याच्यामध्ये भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा ही गाणी आपल्या गणेशोत्सवाची नाही आहेत. हे जेव्हा घडतं ना तेव्हा आपण फिजिकली नाही पण मेंटली गायपट्ट्यात समाविष्ट होतो. हा महाराष्ट्राच्या पुढचा सगळ्यात मोठा धोका आहे. बरोबर सर, एकीकडे उत्तर भारतीयांच्यावर एक तुम्ही आरोप करताय की एक वर्चस्ववादी राजकारण त्यांचं राहिलेलं आहे आणि दुसरीकडे मराठी माणसामध्ये असलेला न्यूनगंड म्हणजे मराठी माणसामध्ये एकी नसणं, आपल्या भाषेचा आग्रह आपण न धरणं. मराठी लोक तरी आपल्या भाषेवर खरंच प्रेम करतात का, तुम्हाला काय वाटतं? मराठी लोकांचं काय झालं माहिती आहे, मराठी लोकांना आपण शिवाजी महाराजांचा फोटो गाडीच्या मागे लावला, नऊवारी साडी नेसली पाडव्याच्या दिवशी, नथ घातली किंवा बायकांनी बुलेट चालवली आणि पुरुषांनी भगवे झेंडे फिरवले की लोकांना असं वाटतं की आपलं मराठीवरचं प्रेम सिद्ध झालेलं आहे. एक प्रतीकं बनली आहेत. म्हणजे तुम्ही पुरणपोळी खाल, तुम्ही बाकी काय चितळींच्या बाकरवडीच्या बद्दल बोलाल, अशा प्रकारची आपल्या मराठीपणाच्या ओळखीची स्टिरिओटिपिकल अशा प्रकारची काही लक्षणं आहेत.
मराठी लोकांचं जर मराठीवर खरंच प्रेम असेल तर त्यांच्या व्यवहारामध्ये मराठी असायला पाहिजे ना. ती मराठी तुमच्या घरातच असायला पाहिजे. खरंय. मग मराठी शाळा बंद पडतात याला उत्तर भारतीय जबाबदार आहे का? नाहीये. मराठी माणूस जबाबदार आहे. आज अलिबागमध्ये आणि पालघरमध्ये अनेक अशा शाळा आहेत की ज्या उत्तर भारतीयांच्या मुलांवर चालू आहेत. उत्तर भारतीयांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जातात. आता त्यांचं मराठीवर प्रेम आहे म्हणूनच जात असतील का? नसेल, कदाचित परवडत नाही. पण ती मुलं मराठी शिकतायत. एका अर्थाने ती मुलं महाराष्ट्राच्या दृष्टीनं ॲसेट आहेत. पण मराठी कुटुंबातली जी मुलं आहेत ज्यांच्यामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये मराठी का संपलं? उच्च मध्यमवर्गीय पालक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झाल्यावर असं म्हणायला लागला की तिथे ते आणीपाणी बोलणारे लोक आलेत. आमच्या मुलांना तिथे नको पाठवायला. मग SSC बोर्डाच्या मराठी शाळेतनं SSC बोर्डाच्या इंग्रजी शाळेत लोक गेले. तिथून CBSE, तिथून ICSE, तिथून IG, अशी आता आडनावाने मराठी राहिलेल्या लोकांची फौज आपण महाराष्ट्रात तयार केलेली आहे. म्हणजे बालवाडीपासून अगदी म्हणजे लहान लहान मुलांना आया सांगतात कुणीही नातेवाईक आलं की ती एक पोएम म्हणून दाखव. आणि ते मूल सुद्धा ती पोएम म्हणून दाखवतं आणि आईचा बापाचा ऊर भरून येतो. त्यामुळे घरात जर तू पाहिलंस चुकून पुस्तकं असलीच तर लोकांच्या घरात चुकून पुस्तकं असली तर ती इंग्रजी असतात. आणि अनेक पालक असं म्हणत आलेले आहेत 30 वर्षापूर्वीपर्यंत की आमच्या मुलांना घातलं आम्ही इंग्लिश मिडियममध्ये पण आम्ही घरी मराठीत बोलतो. आता परिस्थिती अशी आली आहे की त्या मुलांचं शिक्षण इंग्रजीतलं आहे, बाहेरचं सगळं बोलणं हिंदीतलं आहे, आईबापांशी असलेलं बोलणं इंग्रजीतनं किंवा हिंदीतनं आहे. त्यामुळे आजी आजोबांना सुद्धा इंग्रजी शिकण्याची गरज पडते, पोरांना मराठी येत नाही. त्यामुळे ज्यांना कुणाला वाटतं की शिक्षणाचं माध्यम बदलल्यामुळे फरक पडत नाही त्या मराठी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही आपल्या मुलांना मराठी शाळेत घालायचं बंद करता त्या दिवशी परप्रांतीयांवर हल्ला करण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावता. बरोबर आहे. पण सर ह्याला एक व्यावहारिक कारण सुद्धा आहे ना की इंग्रजी आलं तर जगाची जी स्पर्धा आहे वाढती त्याच्यामध्ये टिकाव धरू शकतो आपण. त्यामुळे इंग्रजी येणं ही एक सर्व्हायवलची सुद्धा गरज आहे ना सर. अशा वेळेस मराठी माध्यमाच्याच शाळेत मुलांना घातलं पाहिजे हा आग्रह पण कधी कधी चुकीचा ठरतो. तुझा हा प्रश्न मला अनपेक्षित नाहीये कारण हा मी शेकडो वेळा ऐकलाय. यशपाल समितीचा अहवाल आहे तो असं म्हणतो की इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी शिकू नये असं आमचं म्हणणंच नाही. दुसरी भाषा म्हणून शिक्षणशास्त्राचे लोक सांगतात त्या टप्प्याला दुसरी भाषा शिकवलीच पाहिजे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश झालंय, दुसरं इतर गोष्टी झाल्यात. आता गेल्या 25 वर्षामध्ये पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषा आपली मुलं शिकतात. सरकारची ही जबाबदारी आहे की नाही की आपल्या मुलांना नेमकं या प्रयोगानंतर काय काय आलं, किती आलं आणि आपल्या मुलांचा काय फायदा तोटा झाला याच्यावरची श्वेतपत्रिका सरकारनं काढली पाहिजे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जेव्हा मुलं जातात तेव्हा त्या मुलांना इंग्रजीमधून विषय शिकावे लागतात आणि इंग्रजी ही वेगळी भाषा शिकावी लागते. ही दुहेरी प्रोसेस आहे, दुहेरी प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे तुला अनेकदा असं जाणवेल की इंग्रजी माध्यमामधली मुलं चटपटीत बोलताना दिसतात पण सबस्टॅन्टिव्ह बोलताना दिसत नाही. कंटेंट असत नाही. आणि आता असं कसं आहे की मुलांचा अटेन्शन स्पॅन आणि ऐकणाऱ्यांचा अटेन्शन स्पॅन हा एक 40 सेकंदाच्या वर जात नसल्यामुळे 40 सेकंद तुम्ही फरडं वाटणारं इंग्रजी बोलणं हे काही वेळेला तुमचा सखोल मूर्खपणा लपवण्याचं पण साधन आहे. मराठी माध्यमातल्या मुलांचा मगाशी तू उल्लेख केलास तो प्रॉब्लेम काय आहे की तो न्यूनगंड आईबापांना आहे, तो पालकांना शिक्षकांना आहे, तो मुलांपर्यंत येतो. तो काय आहे, आता मी मराठी माध्यमाच्या शाळेत आलो ना आता माझं काही खरं नाहीये. म्हणजे आम्ही लोकांनी जेव्हा कामाला सुरुवात केली ना तेव्हा लोक विचारायचे तुमची मुलं कोणत्या माध्यमात जातात. आमची सगळ्यांची मुलं मराठी माध्यमात गेलेली आहेत. त्यामुळे आम्हाला हे माहीत आहे की आणि आमच्या मुलांना काही आम्ही प्रयोगाचे म्हणजे गिनीपिग म्हणून नव्हतं घातलेलं. आम्हाला क्लॅरिटीच होती की मुलं मराठी माध्यमात अधिक चांगलं शिकतील. त्यामुळे ज्या वेळेला मुलं पहिली भाषा नीट शिकतात, दुसरी भाषा शिकतात त्यावेळेला ती मुलं सर्जनाच्या पातळीवर काहीतरी नवं करतात. म्हणजे आपण कारकून इंग्रजीतनं चांगलं टायपिंग करणारे लोक निर्माण करायचे आहेत का आपापल्या भाषांमधनं जरा डोकं वापरणारे लोक निर्माण करायचे आहेत. तर तू म्हणते ते बरोबर आहे की समाज आपला एका अशा प्रकारच्या धबधब्याखाली उभा आहे की लोकांना वाटतं की इथं नाही उभं राहिलो ना तर प्रगतीचं पाणी आपल्यावर पडणार नाही. तर ते हा
ज्याला इंग्रजीत आपण फॉल्स कॉन्शियसनेस म्हणतो, तोच हा आहे. आणि आमच्यासारख्या लोकांचं त्याला विरोध करून तो मोडीत काढणं हा आमच्या कामाचा एक भागच आहे. हो, तुम्ही अनेक वर्ष हे काम करतायत. मी भाषातज्ञ गणेश देवींची एक छान मुलाखत ऐकली एका TV चॅनेलवर. तर ते असं म्हणाले की कोणत्याही भाषेमध्ये जेवढे बाहेरच्या भाषेंमधले शब्द येतील तेवढी ती भाषा समृद्ध होते, पण त्या भाषेच्या व्याकरणाचा आग्रह आपण जरूर धरला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा सर आपल्याला इंग्लिशमध्ये आपण जेव्हा लिहितो आणि स्पेलिंग चुकलं, स्पेलिंग मिस्टेक झाली तर आपल्याला लाज वाटते, पण मराठीमध्ये ऱ्हस्व दीर्घ चुकलं तर आपल्याला काहीही वाटत नाही. काय फरक पडतो असं आपण विचारतो. सर, एकीकडे मराठी ही इतकी अभिजात भाषा आहे आणि दुसरीकडे हा न्यूनगंड, इतकी बेफिकिरी का आली असावी आपल्यामध्ये? काय माहितीये का, इंग्रजीमध्ये आपलं काही चुकलं तर लगेच स्पेल चेक आहे, आपल्याला सिंटॅक्स एरर तपासणारी व्यवस्था आहे, ग्रामरली आहे. लोक हसतात, पण हो, मराठी चुकलं तर हसत नाही. आता मराठीमध्ये अशा प्रकारे समजा चूक झाली, म्हणजे मी असे लोक पाहिलेत की जे मी मधली वेलांटी पहिली लिहितात, ती मधली वेलांटी पहिली लिहितात. आणि लोकांचं असं म्हणणं आहे किंवा आम्हाला असंच सांगितलंय. आता आम्हाला असंच, आणि ह्याच्याबद्दल तुम्ही आग्रह धरला ना, मी म्हटलंय असं म्हणतात, आम्हाला असंच सांगितलं, आणि ते त्याच्याबद्दल तुम्ही आग्रह धरला तर आपल्याकडे 40-50 वर्ष शुद्ध आणि अशुद्ध भाषा ह्याच्यावरचा झालेला वाद आहे. आणि शुद्ध भाषा म्हणजे ब्राह्मणी, अशुद्ध भाषा म्हणजे बहुजनांची. या वादाच्या एका दुसऱ्या टोकाला लोकांनी जाऊन ऱ्हस्व तर ऱ्हस्व, दीर्घ तर दीर्घ असं नाही करता येत. इंग्रजीमध्ये सुद्धा इंग्रजी भाषेची अनेक रूपं आहेत. आता भारतामध्ये इंडियन इंग्लिशेस, भारतीय इंग्रजीची पण अनेक रूपं आहेत. त्याच्यामुळे तू लेबर किंवा इतर फेवर असा कुठलाही शब्द तू लिहिलास तर तो ब्रिटिश इंग्लिशमध्ये वेगळ्या पद्धतीनं लिहिला जातो, अमेरिकन इंग्लिशमध्ये वेगळा लिहिला जातो, पण तुला खाली येतं की हे असं आहे. तर मराठीमध्ये या प्रकारच्या सोयी जेव्हा उपलब्ध होतील, आता ह्या सोयी कोणी उपलब्ध करायच्या आहेत? आता मायक्रोसॉफ्टने ती केली. मायक्रोसॉफ्टने मराठीमधनं पण युनिकोडचे फॉन्ट का आले? कारण त्यांना मराठीची बाजारपेठ दिसली. सरकारने बाजारपेठ बघायची नसते. या युनिकोडच्या फॉन्टचं एक मोठं श्रेय तुमच्याकडे पण जातं सर. म्हणजे जेव्हा आपण भाषेबद्दल बोलतोय तेव्हा बदलतं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानानुसार ती भाषा वापरता यायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना मराठीमध्ये लिहिण्याची इच्छा असते, पण कसं लिहावं, तो कीबोर्ड आम्हाला माहिती नाही, असे बरेच प्रश्न येतात. याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा की त्या युनिकोडबद्दल तुम्ही काय प्रयत्न केलेत? आम्ही युनिकोडच्या बाबतीमध्ये आम्ही काही शोध नाही लावले. आम्ही फक्त जे होतं म्हणजे युनिकोड कन्सोर्शियम नावाचं कन्सोर्शियम, ज्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टपासून IBM पासून गुगलपर्यंत सगळ्या कंपन्या होत्या, आणि सगळ्या जगभरातल्या इंग्रजी व्यतिरिक्तच्या भाषांच्यासाठी कशा पद्धतीनं लिपीचं मॅपिंग व्हावं याच्याबद्दलची चर्चा होती. त्यावेळेला आम्ही कामाला सुरुवात केली आणि आमच्याबरोबर राममोहन खानापूरकर, सुशांत देवळेकर, उदय रोटे ही तरुण मंडळी होती. या लोकांनी मला विशेषतः हे समजावून दिलं की युनिकोडमध्ये एखादा मजकूर तुम्ही टाईप केला तेव्हा लोक श्रीलिपी आकृतीबंद करायचे, त्याच्याबरोबर फॉन्ट पाठवायला लागायचा आणि PDFच पाठवता यायची. तर त्यावेळेला आम्ही केतकरांकडे गेलो, ते लोकसत्तेचं संपादक कुमार केतकरांकडे, आणि त्यावेळेला आम्ही त्यांना दाखवून दिलं त्यांचं हे की जिथे जिथे ज्या ठिकाणी युनिकोडचा वापर आहे अशा ठिकाणी कुमार केतकरांनी जर लिहिलेलं असेल तर ते सर्चेबल होतं. म्हणजे गुगल सर्च हा एक मोठा विषय आहे. तर हे सगळं आम्ही त्यांना केतकरांचा मोठेपणा आहे की ते आम्ही त्यांच्या ऑफिसात भेटल्यानंतर ते असं म्हणाले की आम्हाला आमच्या काळात आणून सोडल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तर हे मग त्यावेळेला वर्तमानपत्रांमधनं सगळीकडे गेलं आणि आता दिसतं आपल्याला की युनिकोड हे नॉर्मल झालंय. फक्त झालंय काय की इन्स्क्रिप्टचा जो कीबोर्ड आहे आपला, तो इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड ज्या पद्धतीनं सिडॅकनं तो अपग्रेड करायला पाहिजे सगळ्या प्रकारच्या मोबाईलसाठी, तर तो तसा न केल्यामुळे आपल्याकडे टाईप करणारे बरेच लोक आता गुगल इंडिकमध्ये टाईप करतात. गुगल इंडिकमध्ये टाईप करण्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे तुमच्या डोक्यात त्या विशिष्ट शब्दाची इंग्रजी अक्षरं राहतात आणि त्याच्यामुळे तुमची लिपी तुमच्या नजरेतनं तुमच्या मनातनं धुसर होण्याची शक्यता राहते. त्यामुळे युनिकोडच्या एकूण प्रवाहीपणाचं किंवा पुढे जाण्याचं महत्त्वाचं साधन किंवा महत्त्वाचा मार्ग म्हणजे गुगल इंडिक कितीही टेम्पटिंग असेल, कितीही प्रलोभनकारक वाटलं तरी सुद्धा त्याच्यापासून दूर जाऊन इन्स्क्रिप्ट म्हणजे इंडिक स्क्रिप्ट, भारतीय लिप्यांच्यासाठीचा जे स्क्रिप्ट आहे ते केलं तर आपली वर्णमाला सुद्धा आपल्या बोटांची राहते आणि आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं काम करता येतं. मला वाटतं हे
खूप ठिकाणी आता महाराष्ट्रात घडलेला आहे. बरोबर. हे सर तुम्ही लेखी भाषेचं सांगताय, पण मराठीचं वैशिष्ट्य असं की ती लिहिताना वेगळी आहे, बोलताना वेगळी आहे. तर जेव्हा अनेक जण बोलायला सुरुवात करतील मराठी, तेवढा मराठी भाषेचा विकास होत जाईल, भाषेचं आदान प्रदान होईल. तुमचं आंदोलन सुरू झाल्यापासून आणि आता हे हिंदी सक्तीचं आंदोलन एवढं पेटलं, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसारख्या पक्षांनी हा विषय लावून धरला, बाकीचे पक्षसुद्धा म्हणजे अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष हेही त्याच्यात सामील झाले. या आंदोलनाच्या नंतर तुम्हाला काही फरक वाटतोय का मराठी माणसामध्ये, त्याच्या मानसिकतेमध्ये? मला एक फरक असा वाटतो की गेल्या 15-20 वर्षांच्या मध्ये आम्ही जेव्हा कार्यक्रम करायचो त्यावेळेला लोकांचं असं असतं की तुम्ही चांगलं करताय, करत राहा, तुम्ही मराठीसाठी केलं पाहिजे, पण म्हणजे हे थोडंसं तुम्ही करत राहा, पण आम्हाला त्याच्यात गुंतवू नका. हा म्हणजे आम्हाला आमच्या सत्सद विवेकाचं काम तुम्ही परस्पर करताय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. गेल्या 2 महिन्यात मला असं वाटतं की, आणि हे मुख्य धारेतली वर्तमानपत्र, मुख्य धारेतले चॅनल्स, याच्यापेक्षा मला असं दिसतं की यूट्यूबर्स आणि ब्लॉगर्स यांच्यामुळे जास्त झालंय. खरंय. म्हणजे मला तुला हे अधिक कळू शकेल की आम्ही ज्या वेळेला आपल्या महत्त्वाच्या चॅनल्सकडे जायचो, वागळेंनी तर कमालीची मदत केली आम्हाला मराठीचं काम पुढे न्यायला, पण अनेकदा मला असं सांगितलं संपादक आणि इतर मंडळींनी की तुझ्या कामाच्या बातम्या करता येतील रे, पण तुमच्या कामाला ग्लॅमर नाहीये. तर ग्लॅमर नाही म्हणजे काय? आता आम्ही तुझं घर फोडत नाही, कोणाच्या कानफटात मारत नाही, आम्ही काय सांगतो किंवा हे क्रिएटिव्ह काम आहे, हे पुस्तक आलं पाहिजे. आता असं झालंय की माध्यमातल्या संपादकांना ग्लॅमर हवंय की नाही हे मला मॅटर नाही करत. मी ज्यांच्याशी बोलतोय माझ्या पॉडकास्टमधनं, माझ्या इंटरव्ह्यूमधनं, त्या सर्वसामान्य माणसाला सिरियसली मला ऐकायचं आहे. हे मला लक्षात आलं की हे कदाचित 5 वर्षापूर्वी झालंच नसतं. त्यामुळे जसं 2019ची निवडणूक ही फेसबुकची होती आणि 24ची यूट्यूबची होती, तसं आत्ता आम्हाला हे सगळं आंदोलन यूट्यूबमधनं प्रचंड प्रमाणामध्ये खालच्या खाली झिरपतंय. आणि त्यामुळे आता तुला असं जाणवेल की आधी पहिल्यांदा मी प्रशांतशी बोललोय, आधी मी इंडी जर्नलशी बोललोय, आधी मी सगळे असे आता आमच्याशी बोलतोय. आणि मग असं होतंय की चॅनलवाल्यांना वाटतंय अरे आता हा कुठे जातो ते टिपलं पाहिजे. तर हा एक काव्यात्म न्याय आहे. म्हणजे मला आतून असा एक विखारी म्हणणार नाही मी, पण असा एक आतला वेगळा आनंद होतो की इतकी वर्ष आम्ही तुमच्या मागे पळालो, अखेर आंदोलनाच्या मागे पळण्याची वेळ आम्ही तुमच्यावर आणली. तर हे माझ्यामुळे नाही घडलंय, हे युट्यूबर्समुळे आणि जी नवीन समांतर माध्यमं आहेत ना, म्हणजे असं दिसतं की फेसबुकवर लोक लिहित आहेत, इन्स्टावर लोक लिहित आहेत, आणि अनेक माणसांनी या काळात स्वतंत्रपणे म्हणजे आम्हाला काही न सांगता विचारता शेकडो मीम्स बनवली. म्हणजे मला असं दिसतं की एखादा मीमर मला जी मदत करतो, शशांक प्रतापवार सारखा, अनिकेत म्हस्के सारखा, यासारख्या मीमर्सनी जेवढी मदत केली आहे तेवढी मदत एखाद्या चॅनलकडनं व्हायला मला 5 वर्ष लागली आहे. म्हणजे मराठी भाषा मीम्स मध्ये आली आहे. आणि मला एवढा त्याचा आनंद वाटतो की म्हणजे युट्यूबवरच्या एखाद्या व्हिडिओची 10 मीम्स होतात, त्याच्यातले 10 कोट्स बनतात आणि मग त्या बातम्या मुख्य धारेतले लोक घेतात. तर ही उलटी गंगा वाहते ना, त्यामुळे आमचं बरं चाललंय. सर, एका चॅनलनी असा कार्यक्रम सुद्धा केला होता आणि तुमचं आंदोलन सुरू झाल्यानंतर तो कार्यक्रम पुन्हा एकदा व्हायरल व्हायला लागला. त्यांचा प्रोग्राम जो होता तो की तुम्ही सुरुवात तर करा मराठीत बोलायला, तर समोरचा माणूस सुद्धा मराठी बोलेल. हे मलाही खूप पटलं. म्हणजे मी अशा पद्धतीनं भाषेचा विचार केला नव्हता. आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे सर, भाषेचा अभिमान आणि भाषेची अस्मिता यामधलं तुम्हाला योग्य काय वाटतं? काय माहितीये का, अस्मिता ही कार्यक्रमावर आधारित नसेल तर पोकळ होते, नुसती भावनेवर राहते ती. म्हणजे साधं बघ की शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिका गेली अनेक वर्ष, 25 वर्ष होती, बरोबर, आणि शिवसेनेने मराठी माणसांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला, हे पण खरं आहे. पण त्याच महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेची वेबसाईट आणि महानगरपालिकेचं कामकाज मराठीतनं नाही होत. ते का नाही होत? कारण भाषेच्या प्रश्नावर लोकांचं पोट भरू शकतं, ही क्लॅरिटी जर शिवसेनेच्या नेतृत्वाला असती तर त्यांनी इतर जे रोजगार मिळवून दिले तसे काही हजार रोजगार हे मराठीतनं काम करणाऱ्या लोकांनाही मिळाले असते. म्हणजे अजूनही मुंबई बॉम्बेच आहे काय बऱ्याच ठिकाणी आहे. आणि इथे आपल्याला असं दिसतं की अस्मिता, अभिमान या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला रचनात्मक कार्यक्रम द्यावाच लागतो. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये
किती किती वैचारिक नियतकालिका आहेत. आज महाराष्ट्रातल्या वाचनालयांमध्ये बसायला नीट जागा आहे का? खरंय. 2025 साली किमान 2024चं पुस्तक तिथल्या वाचकाला मिळतं का? त्या वाचकाला समजा संदर्भ शोधायचे असतील हो. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणच्या आणि त्यांनी मुंबईतल्या एखाद्या लायब्ररीला ईमेल लिहिलं तर त्याला मिळण्याची काही शक्यता आहे का? हा जो ॲक्सेसचा भाग आहे ना, म्हणजे एका पातळीवर आपला सगळा ज्ञानव्यवहार इतका मेट्रो केंद्रीय आहे की तू मुंबईत राहत असतील, मी पुण्यात, कुणी ठाण्यात राहत असेल, पुण्यात राहत असेल, हो. तर आपण ज्ञानाच्या सागरात आहोत. हो. पण आपल्यापेक्षा कदाचित जास्त हुशार माणूस जर तुमसरला राहत असेल, जर आटपाडीत राहत असेल, तर त्या माणसाला नाही मिळत. म्हणजे या सगळ्या वादामध्ये मला पण पुन्हा पुन्हा वाटत होतं सर की आपण फक्त शहरी भागाचा विचार करतोय. ग्रामीण भागामध्ये या सगळ्या आंदोलनाचे तुमच्या काय पडसाद उमटतायत हा महत्वाचा आणि मुद्दा आहे. त्याच्यासाठी ना आरती, आम्ही आता पुढचे 3 महिने महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये जाणार आहोत. बरं. म्हणजे नरेंद्र जाधवांची समिती सरकारने केली आहे. त्यांना जे काही करायचं ते करतील. त्यांची मुलाखती कदाचित तू पाहिली असशील, त्याच्यामुळे त्यांचा जो मिमिकार आहे तो सगळीकडे पोचेल. त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पुढचे 3 महिने आम्ही महाराष्ट्रात जाऊ आणि आम्ही असं म्हणतो की तिसऱ्या भाषेची सक्ती हा एक मुद्दा आहे. मराठीतलं शिक्षण, महाराष्ट्रातल्या एकूण शिक्षणाची परिस्थिती आणि महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा महाराष्ट्रातल्या जनजीवनाशी असलेला संबंध. एक्झॅक्टली. म्हणजे आपण बीडमधल्या सगळ्या हिंसाचाराबद्दल बोललो. त्या संतोष देशमुखची मुलगी 12वीची नीट परीक्षा पास झाली, ह्याच्याबद्दल सुप्रिया सुळेंनी त्यांना फोन केला, आणखी केला. त्यामुळे ती मुलगी चांगली आहे, तिला लाईमलाईट मिळालं. पण अशा हजारो मुली बीडमध्ये आहेत ना. त्यामुळे या मुलांना जेव्हा मी म्हणेन की तिसरी भाषा सक्तीची करता कामाने ह्याच्याबद्दल भांडा, तर तेव्हा जर ते मला असं म्हणाले की पण पहिलीच भाषा आम्हाला शिकवली जात नाहीये, त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी करा, तर अशी लाजिरवाणी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. शाळेमध्ये जाणाऱ्या मुली 7वी 8वीच्या, त्यांना पाळीच्या दिवसांमध्ये जर शाळेमध्ये जावं अशी स्वच्छता नसेल, तर त्या मुलींना मी मराठीवर प्रेम करा आणि मराठीची बोलू कौतुके हे कोणत्या तोंडाने सांगणार? म्हणजे या सगळ्या लोकांना तिसऱ्या भाषेची सक्ती हा ट्रिगर आहे. त्यातून मराठी माणसांचा काय म्हणूया आपण एक राग उचंबळून आला. पण तो राग जर आपण चॅनलाइज नाही केला ना, तर मग आपण मारामारी करणाऱ्यांच्या फौजा तयार करू. खरंय. तुम्ही अनेक विभागण्यांचा उल्लेख केलात, रागाचा उद्रेक झालाय, आता हा विषय थोडासा पटलावर आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की आता फक्त तुमचा एक लढा सुरू आहे नरेंद्र जाधवांच्या समितीच्या विरोधात आणि दुसरा लढा हिंदी सक्तीच्या विरोधात सुद्धा आहे, पण मराठीचा हा जो आंदोलनाच्या निमित्ताने हा जो मुद्दा पुढे आलाय त्याच्यासाठी तुमचा काय कार्यक्रम आहे? आमचा कार्यक्रम असा आहे, आम्ही असं म्हणतोय की मराठी माणसांना मराठी भाषेच्या जीवावर जोपर्यंत रोजगार मिळत नाही, खरंय, रोजगाराशिवाय तुम्हाला भाषेवर प्रेम नाही करता येणार. आता तुम्ही सगळी अख्खी तुमची जनरेशन जर मराठीतनं TV चॅनल उभे राहिले नसते, तर एक मोठी जनरेशन या सगळ्या प्रक्रियेमध्ये येऊ शकली नसती. बरोबर. आणि प्रिंट मीडियाला जे आता सॅच्युरेशन आलंय ते कदाचित 10 वर्षापूर्वीच आलं असतं. पण नवी मुलं प्रिंटमधनं इलेक्ट्रॉनिकला गेली, इलेक्ट्रॉनिकमधनं डिजिटलला गेली आणि त्यातनं नव्या पद्धतीनं लोक अभिव्यक्तीची माध्यमं शोधू लागली. बरोबर. एक आपण लक्षात काय घ्यायला पाहिजे की भाषा हे अभिव्यक्तीचं इमिजिएट साधन आहे, पण भाषा हे पोटही भरायचं साधन आहे. आणि भाषेबद्दलचा अभिमान जो आहे ना, तो जय भवानी जय शिवाजीच्या पलीकडे जाऊन बाबा ज्ञानेश्वरांनी जे म्हटलंय त्यातला जगण्याचा आशय काय आहे असं कळणारी 12 कोटींमध्ये 12 तरी माणसं असायला पाहिजेत. तुकाराम बाबांनी काय म्हटलेलं आहे, म्हणजे नुसतेच त्यांचा खून झाला होता का, ते आणखी काही घडलं होतं का, याच्या कॉन्स्पिरसी थिअरीच्या पलीकडे जाऊन त्यांच्या अभंगांची चिकित्सा करणारा पण माणूस पाहिजे. बाबासाहेबांवर पण तसाच प्रेम करणारा माणूस पाहिजे. अशा प्रकारचा जर ज्ञानाधिष्ठित समाज आपण नाही उभा केला ना, तर आपण खुजे होतो. आत्ताच्या घडीला आपला समाज हा उत्तर पेशवाईतला आहे, जिथे ज्ञानाला किंमत नाही, रमण्याला किंमत आहे, भावनेला किंमत आहे, रमण्या. आणि म्हणून ज्ञान जर उभं करायचं असेल तर मराठी समाजाला नकारात्मक पातळीवर काही गोष्टी करण्याच्या बरोबरीने, काही गोष्टींना विरोध करण्याच्या बरोबरीने मराठी समाजाने हे ठरवलं पण पाहिजे की आपल्याला मराठी कारण कसं उभं करायचं आहे, मराठी समाजाचं अर्थकारण कसं असेल. म्हणजे आता समृद्धी महामार्ग तयार झाला किंवा मुंबई पुणे महामार्ग आता 8 पदरी होईल, किंवा गोवा कधीतरी आपण मरायच्या अगोदर गोव्याचा महामार्ग पण तयार होईल. तर हे तयार झालं तर या रस्त्याच्या अवतीभोवती दुकानं कोणाची असतील? कोकण रेल्वे दुपदरी होऊन जाईल.
कोकण रेल्वे दुपदरी करून रत्नागिरीत आणि सिंधुदुर्गात सुद्धा केरळी लोकांचीच दुकानं टाकायची असतील, मग त्या कोकण रेल्वेला केरळ रेल्वे का नाही म्हणायचं? म्हणजे मराठी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, मराठी लोकांची भाषा ही रोजगारदायी व्हायला पाहिजे, आणि मराठी लोकांनी ज्यांचा वारसा आपण सांगतो शिवाजी महाराजांचा, चक्रधरांचा, ती ज्ञानाची परंपरा विकसित, आता आपण अज्ञानाची परंपरा विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहोत. खरंय, तुम्ही म्हणताय तसं मराठी भाषेमध्ये एवढं ज्ञान आहे. संत ज्ञानेश्वरांबद्दलच म्हणतात की त्यांनी ते ज्ञान सोप्या भाषेमध्ये लोकांना समजून सांगितलं. म्हणजे ज्ञान सोप्या भाषेतही हवं. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही सांगितलात की अर्थकारण जोपर्यंत मराठीचं सुधरत नाही तोपर्यंत मराठीला खरी शक्ती ही बहाल होणार नाही. तुम्ही बऱ्याच स्तरांवर प्रयत्न करताय. अगदी शेवटचा प्रश्न, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही मराठीच्या कल्याणासाठी, मराठीच्या विकासासाठी काय सांगाल? मला असं वाटतं आरती की मराठी माणसांना जर असं वाटलं की मराठी भाषा वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. आम्ही नेहमी असं म्हणतो की मराठी भाषा वाचवायची नाही, वाढवायची आहे. बरोबर. म्हणजे जतन आणि संवर्धन त्या भाषेचं व्हायचं तर दैनंदिन व्यवहारात तुमच्या ती वापरली गेली पाहिजे. तुमची मराठी शाळा हा मराठी भाषेचा कणा असल्यामुळे तुमची मुलं नातवंड मराठी माध्यमाच्या शाळेत गेली पाहिजेत. पुस्तकं तुमच्या घरामध्ये मराठी असायला पाहिजेत, आणि तुमच्या रोजगार आणि इतर व्यवहारामध्ये मराठीचा जवळपास अनिवार्यपणे वापर व्हायला पाहिजे. या गोष्टी जर आपण करत राहिलो तर गांधी एकेकाळी जे म्हणाले होते की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, तर ते मराठीसाठी, मराठी कारणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणून जर आपण उभं राहिलो तर मला वाटतं की खूप मागे येसुबाईंच्या एका पत्रामध्ये वाक्य आहे की शिवाजी महाराजांच्या जन्माचं उद्दिष्ट काय होतं जीवनाचं, तर मराठीयांचे गोमटे करावे, असं ते वाक्य आहे. तर शिवाजी महाराजांच्या सारख्या माणसाला जे जमू शकतं ते आपल्यासारख्या सामान्य माणसांना जमेल असं नाही, पण आपल्यासारखी हजारो सामान्य माणसं कदाचित ते करत होते त्याच्या 1% तरी करू शकतील. तर हे जे मराठीयांचे गोमटे करणे आहे, ही मला असं वाटतं की आपली सांस्कृतिक, नैतिक, भाषिक अशा प्रकारची जबाबदारी आहे. बरोबर. तुम्ही सांगताय की अनेक प्रकारे आपण मराठी वाचवणं नाही, मराठी वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी बोलण्याची लाज न बाळगता अगदी अगदी किती छान आपल्याला मराठीमध्ये संभाषण साधता येईल, वेगवेगळ्या भाषेतले शब्द का असेना पण समृद्ध मराठी कशी करता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय सर. बरंच राजकारण ह्याच्यावरून चालू आहे, भेदाभेद सुरू आहेत. प्रत्येकाला काहीतरी बोलायचं आहे या वादाबद्दल, भाषेबद्दल, कारण हे भाषेचं राजकारण ज्याचा तुम्ही अभ्यास करताय ते गुंतागुंतीचं आहे, तेवढंच ते इंटरेस्टिंग सुद्धा आहे, रंजक सुद्धा आहे. तुम्ही द पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनेलला एवढा वेळ दिलात आणि तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा. आम्ही तुम्हाला विचारत राहू की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागात या सगळ्याला कसा प्रतिसाद मिळतोय. जसा आपण उल्लेख केला तसं मराठी बोलायचं असेल तर तुम्ही सुरुवात तर करा, मग समोरचा माणूस मराठी बोलेल. याच मार्गाने आपण पुढे जाऊया. पण तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल काय वाटतं? भाजप, मनसे, शिवसेना यांचं राजकारण एकीकडे आणि दीपक पवार यांच्यासारख्या जेन्युइन कार्यकर्त्यांचं मराठीसाठीचं आंदोलन एकीकडे. याबद्दल तुमची मतं लिहायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्स हे आमचं यूट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा.